नमस्कार मित्रो, मी डाळिंब प्लॉटमध्ये भगवा. आता तिसऱ्या प्लॉटचं आता नियोजन चालू आहे. छाटणी 1-2-3 दिवसांमध्ये होईल. परंतु काय होतं, जे शेतकरी बांधव रोट्यानं क्रश करून बेड तयार करतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे. काय होते, जर आपण छाटणी केल्यानंतर हा जो गबाळ पडलेला पसारा या छाटणीचा, ही छाटणीचा पसरा आणि बेड साफ करणे, ते गवत काडी याची काडी कचरा सगळं झाल्यानंतर फटीमध्ये काय ते फार मोठ्या प्रमाणात डेपो तयार होतो. अशा वेळेस रोट्यानं क्रश होत नाही. त्यासाठी काय करायचं, छाटणी झाली की ॲज इट इज काड्यावरच्या बेडवरच्या न घेता जेवढ्या काड्या किंवा वॉटरसूट जे फटीमध्ये पडलेले आहेत ते सिंगल रोटा मारून घेणे. म्हणजे त्याच्यानंतर काय होईल, जे साफसफाई होईल, मग ह्याच्यामध्ये बेडमध्ये जे घाण पडलेले आहे ते फटीमध्ये टाकायचे आणि मग 2 वेळेस रोटा केलं एकदम क्रश होतं, बाहेर काढायची गरज पडत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी अशा परिस्थितीमध्ये सिंगल रोटं मारून घ्या, म्हणजे पुढची अडचण खूप कमी होऊन जाईल. का तर हे पसारा बाहेर काढणं काही सोपं नसतं. हे बरं, तुम्ही आपण मोगड्यान पाठीमागे कोणी इकडे दोन्ही साईडला काढू, पण ते पसारा उचलायचा फार जिकरीचा आणि खर्चिक आहे. तरी ह्या पद्धतीने सिंगल रोटा मारून घ्या आणि मग त्याच्यानंतर बेड वगैरे साफ केल्यानंतर डबल रोटा मारायचा आणि मग बेड चढवायचे. ह्यासाठी खास व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. नमस्कार.